दिवशी एक मुद्दा आपण सभागृहात उपस्थित केला, 2 कंपन्यांचा कंत्राट दर रद्द करण्याचा. कुठल्या कंपन्या आणि काय मुद्दा? एजी आणि बीवीची कंपनी आहे. 5 वर्षाचं टेंडर होतं आणि 5 वर्ष एक्सटेन्शन करताय, पण ते मला वाटत नाही एक्सटेन्शन होईल. मान्य नितीनजी आणि देवेंजींनी महानगरपालिकेने बैठक घेतली. कमिशनरला आदेश दिला की आता हे टेंडर रद्द करून झोनच्या काढा आणि गाडी किमान सकाळी 10, 11, 12 वाजेपर्यंत गेली पाहिजे. रोज ती 4-4 वाजता आते, 3-3 दिवस जात नाही, कचरा उचलला जात नाही. काही कंडिशन महानगरपालिकेने फॉलो केल्या नाही, खूप साऱ्या कंपन्यांनी फॉलो केल्या नाही आणि यात शहराचा जो 1, 2, 4 नंबर होता तो 27 आला. याला सर्वस्वी दोषी महानगरपालिकेचं प्रशासन आहे. ज्यांनी असं मूर्खासारखं टेंडर काढलं ते आहेत आणि ज्यांना हे काम राबवता येत नाही ते अधिकारी आहेत. आणि याच्यामुळे शहराचा सत्यानाश झाला. नागरिकांना दुर्गंधी आहे, मग चिकनगुनिया आहे, असे रोग शहरात पसरत चालले आणि याला कुठे ना कुठे हे पण कचऱ्याची अडचण आहे. त्यामुळे तात्काळ या कंपन्यांचं टेंडर रद्द करावं आणि तात्काळ 10 झोनचे 10 नवीन टेंडर आणून या शहराला परत एकदा नंबर 1 वर स्वच्छतेत आणावं, याकरता मी मागणी केली आहे. आणि मला विश्वास आहे की मान्य देवेंजी आयुक्ताला आदेश देऊन या कंपन्या टेंडर रद्द करतील आणि नवीन टेंडर. म्हणजे मध्यंतरी प्रशासनाने एक इंदोरच्या एजन्सी या कंपनीची मदत घेऊन स्वच्छता अभियान चालवण्याचा प्रयत्न केला होता. कोणाची मदत घेऊन चालवण्यापेक्षा आपण एकेकाळी नागपूर नंबर 1 वर होतो. 3 वर्षापासून महानगरपालिकेचं इलेक्शन नाही, सगळा कारभार आयुक्तांच्या हातात आहे आणि ज्या पद्धतीने त्याच्यावर लक्ष असायला पाहिजे त्या पद्धतीने कुठेही लक्ष नाही. त्यामुळे हा सगळा सावळा गोंधळ असतो. माझी तर विनंती आहे की तात्काळ या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावे आणि या कंपन्या रद्द कराव्या. गरज पडली तर आयुक्ताचीही बदली करावी अशी माझी मागणी आहे.